सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेदकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया धर्वोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं निमानतोऽस्मि। मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरुक्मिणी माता की जय। नैमिषे सुतमासीन मभिवाद्य महामतिं कथामृतरसास्वाद कुशलश्रवणको ब्रवीत। पूजनीय श्री व्यासजी प्रणीत श्रीमद भागवत त्याचं महात्म्य व त्यातील त्या षष्ठाध्यायातील प्रथम अध्यायातील तृतीय श्लोकाच्या संबंधात वर्तमान आपण चिंतनरत आहोत। नैमिषारण्याचा थोडाफार इतिहास प्रतिपादन करून ज्या नैमिषामध्ये सूत महाराज बसलेले आहेत त्या सूतांना नमस्कार करण्यासाठी शौनक आलेले आहेत। त्याने केला पण नमस्कार, फक्त केला एवढं म्हणण्यासाठी थोडा वेळ लागेल आपल्याला। पण जे शौनक आहेत नमस्कार करणारे, नमस्काराचे करते, त्यांना व्यास महाराजांनी काही विशेषणं लावलेत। त्या विशेषणांमधून शौनकांची खरी माहिती आपल्याला होईल। काय शौनकांचा अधिकार होता, कसा श्रोता असावा, या संबंधातला विचार आपल्या समोर येईल। तसं तर येऊनच राहिलेला आहे। कथा कशाला म्हणतात याचं चिंतन करून, कथा हीच अमृत आहे। मरणाच्या विरोधात ती कथा 6 अर्थांचं प्रतिपादन करून या अर्थावर आपण विशेष भर देऊन यालाच मुख्य मांडलं होतं। मरणाच्या जे विरोधात आहे, जन्म मरण जे चुकवते ती कथा, आणि हीच कथा अमृत आहे। आणि या कथा अमृत असणारी, कथा स्वरूप अमृत असणारं असं हे तेही रसस्वरूप आहे। आणि याच्या आस्वादनामध्ये शौनकजी अगदी कुशल आहेत, शौनक सगळे। तर यामध्ये रसपदाच्या संबंधात वर्तमान आपण चिंतन करतोय। मूलतः रसामध्ये 2 प्रकार, एक सोपाधिक रस, एक निरुपाधिक रस। त्यामध्ये निरुपाधिक रसस्वरूप भागवत कसं आहे याचं अगदी प्रथम दिवशीच, या रसचिंतनाच्या प्रथम दिवशीच आपण ते चिंतिलं। नंतर आपण सोपाधिक रसाच्या संबंधात थोडा विचार करतोय। तर यामध्ये अष्टसात्विक भाव, माफ करा, शृंगार, हास्य, करुण, रौद्र हे या रसाचे नामोल्लेख करून आपण ते रस, त्या रसांचे रंग आणि त्या रसांच्या देवता याचं चिंतन केलं। रसाची व्याख्या काय आहे? अनुभव, विभाव, व्यभिचारी भाव, सात्विक भाव याच्या द्वारा प्रगट होणारा जो रत्यादी स्थायी भाव आहे, हा स्थायी भाव सुद्धा 9 प्रकारचा आहे। तर हा स्थायी भाव म्हणजेच रस होय, याचं चिंतन आपण करून रस हे काय आहे तर प्रेमाचं भोग्य स्वरूप आहे। जेव्हा प्रेमच उपभोगाला लायक होतं, जेव्हा प्रेमच आस्वादनाला लायक होतं, तेव्हा त्याच प्रेमाला रस हे नाव प्राप्त होतं। एखादं बीज असावं, पण बीज जो आपण 50 जण एका बीजाला नाही भोगू शकत,
एखादा तिळाचं आहे, पण तेच जर तिळाचं झाड पेरलं तर नंतर मात्र ते आस्वाद्य होते, भरपूर तीळ निर्माण होतात. तर ते जसं तिळाचं झाड आणि त्याला आलेली तीळ, ते रस आणि पेरण्याकरता वापरलेलं एक तिळाचं बीज, ते आहे प्रेम. प्रेमातील आणि रसातील हा फरक आहे की प्रेम आस्वाद्य होते तेव्हा त्याला रस म्हणतात. मग काय आहे या प्रेमामध्ये असा वेगळेपणा? व्यवहारामध्ये पती पत्नी, आई वडील, बहीण भाऊ यांच्यामध्ये प्रेम असतं, तर शास्त्र म्हणते याला प्रेम नाही म्हणत. पण विशेष रूपाने पती पत्नीमध्ये मांडलं जातं, जो काम आहे त्या कामाला सुद्धा प्रेम म्हटलं जातं. सहज एक शब्द वापरला जातो यांच्यामध्ये, आय लव्ह यू. वास्तविक पाहता ते आय लव्ह यू नाही, खरं आहे आय लस्ट यू. पण तरी लव्ह यू हा शब्द प्रयुक्त केला जातो. तर ते लव नसून काम आहे. काम आणि प्रेम म्हणजे रस, यात काय फरक आहे? थोडक्यात लव्ह आणि लस्ट याच्यामध्ये काय फरक आहे, या फरकाचं चिंतन आपण कालपासून करतोय. त्यामध्ये 9 फरक आहे असं आपण काल प्रतिपादन केलं. 4थ्यापर्यंत आपण काल आलो होतो. 5व्यापासून आज आपल्याला पाहायचंय. कामात आणि रसातला हा एक अजून विशेष. महाराज, कामाच्या समाप्तीनंतर भोक्त्यांना आत्मग्लानी तयार होते. कोणी असो, काम समाप्त झाला, आत्मग्लानी येते, मुख श्रीहीन होते, अंतःकरण उत्साहहीन होऊन जाते, अंग आणि अंग पूर्ण शिथिल होते. हे आहे कामचर्चा. आणि प्रेमाकडे या, जेव्हा काम समाप्तीनंतर आत्मग्लानी आहे, पण इथं प्रेमाच्या उपभोगानंतर आत्मग्लानीने आत्मविश्वास येतो. एखादा कोणीतरी साधक भक्त आहे, सिद्ध भक्तांची तर विषय सोडून द्या, भगवंताच्या समोर उभा आहे आणि याच्या मनामध्ये कोणतरी सांगितलं की त्राटक केलं की मूर्ती हसते. तुम्ही करू शकता, पण आपल्याला खूप काळ लागतो. आपण काल एक दृष्टांत बोलून गेलो गजानन मंदिरामध्ये की आपले हप्ते जातात, आणि जोपर्यंत हप्ते जातात तोपर्यंत खऱ्या अर्थानं परमार्थाचे अनुभव नाही पदरी पडत. तर त्राटक भगवंताच्या मुखाकडे, नाकाकडे, कानाकडे, पायाकडे एकदम टक्क पाहत राहायचं. पहिल्यांदा त्राटक कधी बारीक वस्तूवर करायचं. एक बिंदू घ्यायचा, एक सफेद ताव घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला अनुकूल अशा रंगाचा एक डॉट करायचा, आवडणारा. तो रंग एक ओळखला जात असतो. आता अलीकडे विज्ञान सिद्ध गोष्टी निघाल्यात, काही यंत्र निघालेत. असा पंखा जर सरका चालतोय, त्या यंत्राचा जर लाईट त्यावर मारला तर हा सरळ पंखा उलटा फिरताना दिसतो, धड धड. मग त्यालाच त्या लाईटला वेगवेगळ्या पद्धतीनं कला करून आपल्याला पंख्याच्या मेन केंद्रबिंदूला ध्यान. म्हणजे हे मी प्रत्यक्ष केलेलं, माझ्यावर त्यांनी प्रयोग. लोणवड्याला आहे ती शाखा. बारीक आम्ही पाहायला लागलो तर आम्हाला त्या पोपटी कलरचा एक डॉट दिसला. याचा अर्थ आमच्या राशीला, आम्हाला अनुकूल तो रंग आहे. मग त्राटक करत असताना या रंगाचा वापर करायचा. एक पांढरा ताव घेऊन त्यावर जो तुम्हाला आवडत असेल त्या रंगाचा ठिपका द्यायचा आणि त्या ठिपक्याकडे बारीक पाहत राहायचं. आपली वृत्ती अजून ताब्यात न आलेली असल्यामुळे मोठी मूर्ती पूर्ण डोळ्यासमोर ठेवायची, हात पाय कान नाक डोळं, तर आपण एवढ्यावर त्राटक नाही करू शकत. आपण डोळ्याकडे पाहतो तोवर हाताकडे लक्ष जातं, हाताकडे पाहतो तोवर पायाकडे लक्ष जातं, तोवर पोटाकडे लक्ष जातं, तोवर गळ्यातल्या कौस्तुभमण्याकडे लक्ष जातं. तर आपण नाही करू शकत. तसा डॉट करायचं, पाहत राहायचं. भरपूर त्यावर प्रॅक्टिस झाली की त्याला मोठं करायचं. मग ओम पाहायचा, ओम कडे ध्यान द्यायचं, ओम मोठा करायचा. भगवंताची मूर्ती घ्यायची, त्याच्या केवळ चेहऱ्याकडे पाहत राहायचो. इतकं पाहत राहायचो की त्राटक जेव्हा तुमचं विशिष्ट अवस्थेला जाऊन पोहोचतं तर ती मूर्ती हसते, डोळा लवते, तिचा कान हलतो, असं होत राहतं. त्राटकाची ही अधिक परिपूर्ण अवस्था झाली असं नाही, पण ही एक स्टेप आहे. मग पुढे ध्यानादी प्रक्रिया, नंतर तुम्ही समाधीमध्ये जाल. मग डोळे मिटले तरी ती प्रक्रिया तुमच्या डोळ्यापुढे राहील. मग समाधीमध्ये जाल, समाधीमध्ये गेले, झालं जीवाचं कल्याण. त्यात पहिल्यांदा संप्रज्ञात समाधी येणार. त्या संप्रज्ञात समाधीमध्ये सविकल्प समाधी, सविचार समाधी, सानंद समाधी, सास्मित समाधी येणार.
शेवटची सविचार समाधी, त्या सविचार समाधीमध्ये ऋतंभरा मधुमती प्रज्ञा प्राप्त होणार. त्या ऋतंभरा प्रज्ञा इत्यादिकांच्या द्वारा मग तुम्ही असंप्रज्ञात समाधीमध्ये प्रविष्ट व्हाल. आणि असंप्रज्ञात समाधीमध्ये प्रविष्ट होणं म्हणजे गंगा समुद्राला जाऊन मिळणं, हा जीवच परमात्म स्वरूप होणं. तुझं मज नाही वेद केला सहज विनोद. आमचे साधू संत रस्त्यानं बोलताना असंप्रज्ञात समाधीच्या गोष्टी करतात. रस्त्यानं जाता चालता गोष्टी करतात तुमच्या आमच्याशी. महाराज तुम्ही कुठले हो? तुकोबारायांना परिचय विचारला. महाराज कोण तुम्ही? कुठले आहात तुम्ही? तुकाराम महाराज म्हणतात मी काहीची मी नव्हे. कोणी एक गावीचा? महाराज स्वतःचं इंट्रोडक्शन करून देतात, परिचय करून देतात. काहीची मी नव्हे, कोणी एक गावीचा, एकला ताईचा एकलाची, मी एकटाच आहे म्हणतात. हे एकटं तत्व परब्रह्म तत्व आहे. सहज तुटलेल्या खाटीवर बसतात, फुटलेल्या दगडावर बसतात, अंगावर कपडे चांगले नाही, दाढी बेंबीला टेकून राहिली, केस मागून कमरीकडे चालले, हयामतीला पैसे नाही, हयामत दूर, खाण्याची व्यवस्था नाही, सकाळी खाल्लं तर बस संध्याकाळचा मेळ नाही, पत्नीला एक लुगडं आहे. अशा अवस्थेमध्ये आमचे साधू संत असंप्रज्ञात समाधीच्या गोष्टी करतात, ज्यामध्ये वृत्तीही संपून जाते. ज्ञान गिळूनी गावा गोविंदुगा जे म्हणतो आपण, तर महाराज ती अवस्था प्राप्त आहे आमच्या साधू संत. वारकरी संप्रदाय असा साधनेला याला त्याला खूप सोपा आहे, पण फळाला एवढा महान आहे की असा संप्रदाय जगात निर्माण नाही झालेला अजून. निर्माण जो होतो तो संप्रदायच नसतो, पण अस्तित्वाला नाही, जगात नाही, जगात. काही काय हवं असेल ते मिळवा, साधना एकच, फक्त देवाचं नाव एकच. पुरीचं लग्न व्हावं वाटते, बोरला पाणी लागावं वाटते, राम राम म्हणा. ओ पाठ दुखणं आहे, काय करायसाठी म्हणा राम राम. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल. एका विठ्ठलाचं जर चिंतन केलं तर तुम्हाला काय नाही प्राप्त होणार. वाटल ते जे दया पाहिजे ते आहे रे. ज्या भुक्तीसाठी आपण जीवनभर तरफड करून राहिलो ती भुक्ती, आणि ती मुक्ती, जे योगी ज्या भुक्ती आपण भुक्तीसाठी, योगी मुक्तीसाठी. सांगितलं कोरांदा भुक्ती मुक्ती फुकाचासाठी, त्याला तर काहीच पैसे नाही द्यावं लागत बुवा, फुकट भेटतं हे सगळं तुम्हाला. विशेष आहे. आपला विषय चालू होता काम क्रीडेमध्ये त्या काम उपभोग घेणाऱ्या दोघांना आत्मग्लानी येते, आणि प्रेमोपभोग रसोपभोग भक्तीतील घेत असताना त्या साधकाला आत्मग्लानीने आत्मोत्साह येतो. इथून विषय निघाला. एखादा भगवंताच्या समोर उभा आहे, त्राटक करायला लागला, त्याला भ्रम झाला की देवानं डोळा हलवला, भ्रम झाला, वास्तव नाही हलवला, एवढी याची साधना नाही, याचं त्राटक एवढं नाही, आणि नुसता डोळा हलवला. महाराज नुसता डोळा हलवलेला पाहला की एकदम भाव विभोर होऊन अंगावर अगदी रोमांच बिरून झरझर झरझर घाम सुटतो, आनंदाचे अश्रू वाहतात. तुम्हाला बिदरच्या राजाची कथा अगदी माहित आहे. आमच्या दामाजीचं त्यांनी पैसे घेऊन राजाकडे गेलेत, हुंडी भरायला गेली. त्या राजानं महाराज हे यांनी भगवंतांनी विठ्ठलच नाव धारण केलं, आणि ते आम्ही विठू महाराज असा परिचय करून दिला. त्या राजाने घेतलं मोजून, जेवढं राजाचं कर्ज होतं तेवढं. इकडे यांना मुसक्या बांधून बांधून आणणं चालूच होतं रस्त्यानं. ते पाहिलं सगळं, मोजलं व्यवस्थित. भगवंत म्हणतात बरोबर आहे ना राजेसाहेब, तुमचं हिशोबात बसलं ना? राजा म्हणजे हो म्हणजे काय देऊन काही उपकार थोडे करून राहिले, राजाचंच होतं, राजालाच देऊन राहिले, बरोबर आहे ना? राजा म्हटला हो हो. देव थोडेसे हसले. महाराज हसले, आणि हसल्यावर फक्त दातच दिसला. त्यानं दुसरं ओरिजिनल काही सगळं डुप्लिकेट नेलं होतं संघ, एकच ओरिजिनल होतं फक्त संघ, दात. आपण म्हणतो नाही एखाद्याला जास्त बळबळ नाही, एका चापटीत काम करीन. आमच्या देवाने एका दातात काम केलं. आपण म्हणत नाही कोणाला जास्त बळबळ नाही करायची, एका चापटीत काम करून टाकीन तुझं. ज्यादा बळबळ नाही करायची, एका लाफ्यात काम करीन, एका लाथीत काम करीन, एका बुक्कीत काम करीन. आमच्या देवाला ना बुक्की मारा लागत, त्या चापट मारा लागत. आमच्या देवानं त्या राजाचं एका दातात काम केलं. महाराज भगवंत हसले, पण दात दाखवला. मी हसून तुम्हाला दात दाखवू शकतो, पण काय मेळ बसणार आहे, तुम्ही सगळेजण बेशुद्ध पडाल.
एकच दात दाखवला म्हणे त्यानं. कसा दाखवला असेल की तुम्ही एक दात दाखवून पहा बरं, आपली 32 दिसते एक दाखवायच्या तालामध्ये. पहा लगेच दिसल्या बऱ्याच. तर भगवंतानी एक दात आणि ओरिजिनल एकच नेल होता संघ, बाकी तर डुप्लिकेट होतं सगळं. हे नाक कान सगळं डुप्लिकेट. एकच खरं होतं सोबत, आणि ते म्हणजे दात. आणि तो दात फक्त परमात्म्याने हसता हसता दाखवला महाराज. येडं झालं ना ते. याला म्हणतात प्रेम क्रीडा, रस क्रीडा. दातात काम, भावविभोर झाला, रोमांच उभे राहिले. तेवढ्यामध्ये आमच्या महाराजांना आणल्या गेलं, दामोजींना. हो महाराज चुकलं, दुष्काळ पडला होता म्हणून मी राजकोष लुटला. राजा म्हणायला लागला, ते काही नाही, तू ज्याला पाठवलं होतं तो विठू नावाचा, तो दाखव कुठे आहे. मी नाही पाठवलं कोणाला. महाराज देवाला भक्ताचे कामं करायसाठी अजून कधीच पाठवा नाही लागलं. देवाचे काम भगवंताने करण्यासाठी अजून भगवंताला कोण्याच भक्ताला पाठवावं लागलं नाही. हे वाक्य नीट ध्यानात ठेवा. सुखे येतो घरा नारायण. महाराज कधीच भक्ताचे काम करण्यासाठी देवाला पाठवा नाही लागत. असा उतावीळच असतो. भक्ताला संकट कधी पडतं आणि मी कधी पुढे जातो. नामदेव महाराजचं लग्न करायसाठी एवढा उतावीळपणा करे महाराज, जणू याचंच लग्न करायचंय. 16,108 महाराज असून असं वाटायचं का याला अजून एक 109 16,109 लग्न करायचं. इतका उतावीळ. घोडा बसला त्याच्यावर बादशाह. आणि आता बादशाह काय, हा ब्रह्मांडाचा नायक आहे, याचं काय पाहावं लागते. याचा घोडा मस्त सजवलेला, तिच्यावर बसला, एकदम भारी मुकुट, कौस्तुभ मणी, घोडा महाराज. आणि तो घोडा म्हणजे का साधा असणार आहे का, नुसता धक्का लावला की गरुड घोडा ना. बिना पंखाचं गरुड म्हणजे घोडा, भुंग नुसतं उडायचंच रस्त्यानं. आणि नामदेव महाराजला पोरगी पाहायला गेले. त्याईन महाराज ते पाहिलं. मुलीचा बाप म्हणते, काय पोरगा झाला का रे पोरगी पाहायला. काही नवीनच पद्धत निघाली बुवा, हे पंढरपूरकराचं किंवा नरशिवाल्यांचं असं असतं का म्हणे. डायरेक्ट पोरगा येतो का कुठे पोरगी पाहायला. एका जणाने म्हटलंच, काय महाराज स्वतः तुम्हीच आले. स्वतः मी आलो म्हणजे मग नोकरीन नाही तो कोण मालकीन का डायरेक्ट. म्हणजे तुम्ही कोणाचे नोकर. आम्ही नोकरा बिकोराला पोरी नाही देत. अहो मालकासाठी पोरी पाहायला मी नोकर आहे आमच्या मालकाचा, आणि त्यांच्यासाठी मी पोरगी पाहायला आलो. त्यांनी तर डोक्याला हातच लावला. ब्रह्मांड नायक प्रत्यक्ष ह्या सजलेला महाराज एकदम तयार घोड्यावर बसलेला. ते म्हणत, अरे बाप रे, असा हे जर नौकर आहे तर पोरगा कसा असन. ते घरात नाही गेले, पाय नाही धुतले, हातात चहा नाही दिला. पक्क तोने काय पक्क. हे सगळं कावळे आरडून राहिले. पक्क काय पक्क. मग खाणं पिणं झालं. भगवंतानी पुरीला प्रश्न विचारले, बाई तुझ्या मामाचं नाव काय. बाई तुझे मामा कुठले, मामकुळ कुठलं, मावशी कुठं दिली, मावश्या किती आहेत, भाऊ किती आहेत, बाई तुला बहिणी किती आहेत. महाराज ते आईसाहेब नुसत्या देवालाच पाहत. एक जण म्हणे, बाई हा तुझा नौकर आहे बरं. हा आमचा नौकर. अरे बापरे, तिला तर आताच म्हणून वाटत होतं उठ, पण आता काय विचारून राहिला बा मालकीनला. आणि मग भगवंत म्हणतात, मग कोणता दिवस देता पोरगा पाहायचं बियाचं काही नाही. आता नवरदेवच घेऊन या डायरेक्ट तुम्ही. आता पोरगा पाहायला आमच्याकडून काही तुमचे कोणी पाहायचे राहिले असतील, काही सोयरे संबंध जावाई बेवाई. नाही सगळे आमच्या आज्ञेत आहेत. तुम्ही बिनधास्त फक्त नवरदेव घेऊन या म्हणे. आता देव काही आळशी होते, चापलूस होते असं नाही. पण नामदेव महाराजांनी ऑफर केली असती भगवंताने नामदेव महाराजांना, तर नामदेव महाराजांनी स्वीकारलं नसतं हे सगळं वैभव. लग्न करायचं मग आता कशावर न्यायची वरात. आमच्या बजरंगबलीला बैल केलं. रोकडबा मारुती आहे ना, ते नामदेव महाराजच्या लग्नामध्ये बैल झालेले मारुती. त्याला शिंग आहेत पहा. हरदास वेशेमध्ये जाऊन पहा, त्याला शिंग बिंग आहेत. ती शिंग बिंग असे आणि बस सगळी सवारी केली, त्याच्यावर बसले आणि थोडेसे निघणार महाराज. तर तेवढ्यात बजरंगबलीच बसले बैलाच्या रूपात. आमचे आबा सांगत असतात, बैलाच्या अंगावर किलो गोमाशा होत्या. आता त्या कोण मोजल्या पारड्यात टाकून काय माहित. किलो गोमाशा भुंग उडून राहिल्या नुसत्या. बसायचं असले की तिथून गोमाशा हाणा लागत, भुंग
इकडं तिकडं जायच्या सगळ्या. नामदेव महाराज सगळे संत यायचं परिवार बसला त्या बैलावर. महाराज म्हणजे काही केलेलं असेल आणि बजरंगबलीच बसले. आता रूप घ्यायचं होतं बजरंगबलीनं बैलाचं, मग चांगलं रूप तर घ्यायचं. त्यांना काय कठीण होतं. डोंगरा बैल गोमाशयवाला बसले. कोणी उठवतं, कोणी ढकल, कोणी काही कर, कोणी शिंग धर. का बैल उठवायला शिंग धरत असतात काय? येईन कधी बैलच पाळा काय यायच्या घरी काय काही नाही, सगळे निवांत. कधी बैल आणला येईन शिंगानं उठवत, त्याला शिंग धरून उठवत. शिंग धरून बैल उठत असतो का? कोणी कसं उठवे, कोणी कसं उठवे. जनाबाई म्हणे एकाला तरी उठवता येते का? भगवंत होतेच पुढे उभे. बघू हा आरती कधी उठते तर होतेच पुढे. जनाबाई म्हणते तसं नाही, मग त्याच्या शेपटीला चावावं लागते काळ दिशी, मग तो उठतो ताळ दिशी. महाराज ते शेपटीला चावायचं म्हणलं की तो बैल पाहते देवाकडे, का रे भाऊ हे नेऊन तर राहिलोच तुलाही खांद्यावर वाहलं, तुझ्या भावाला खांद्यावर वाहलं, आता तुला चालूच आहे सगळं हे, पण आता बी तू मला चावायला लावतं. अरे हिच्या बुद्धीत असं नाही यायला पाहिजे का? अरे त्याला पाणी पाजा मग उठन, अरे त्याला हिरवा चारा दाखवा थोडासा दूरवर मग उठन, त्याच्या पाठीवरून हात फिरवा मग उठन, गोमाशा मारायची बीएससी मारा पहिल्यांदा, मग दुसऱ्या दिवशी त्याला वापरा मग उठन. त्याची काही तब्येत बिघडलं असेल त्याला काही डॉक्टरला दाखवा, वैद्याला दाखवा मग उठन. नाही म्हणे जनाबाईला हेच डोक्यात आलं, तिच्या शब्दाला चावा द्यायचा. महाराज जनाबाईने शेपूट हातात घेतलं. बजरंग म्हणे बापा राहू दे. तळ दिवशी उठून बसले. कोण आमंत्रण दिलं हो देवाला की तुम्ही भक्ताचे काम करा? एक तरी उदाहरण दाखवा की भक्ताने म्हटलं मग देवाने सोडवलं. उतावीळ असतो परमात्मा, मग आमचे कामं काऊन नाही करत? भक्त व्हा, देवाला आमंत्रण नाही द्यावं लागत, भक्त व्हा. नुसतं देवा महाराज दात दाखवला आमच्या देवानं, तो वेडा झाला. याला म्हणतात भक्तिरस, प्रेमरस. हा आहे प्रेमरस. यात ग्लानी नाही येत. पूर्णतः काम भोगला तरी आत्मग्लानी येते. आणि इथं प्रेमामध्ये देवाला एवढासा भोगला तर आत्मग्लानीने आत्मोत्साह निर्माण होतो. ज्या ज्या भक्तांनी देवाला असा असा भोगलाय ना तो तृप्तच नाही, तृप्तच नाही. कामक्रीडेमध्ये अतृप्ती आहे, कामक्रीडेमध्ये मुखश्रीहीन होते, कामक्रीडेमध्ये उत्साह हीन होतो, कामक्रीडेमध्ये सर्व अंगांग शिथिल होते. महाराज प्रेम क्रीडेमध्ये आत्मग्लानी मुळीच नाही. प्रेम क्रीडेमध्ये अंगांगामध्ये उत्साह भरतो. या प्रेम क्रीडेमुळे मुखश्री अगदी उत्साहित होते, अंतःकरणामध्ये उत्साह. हा दोघांमधला फरक समजून घ्या. पाचवा फरक. सहावा फरक आहे कामक्रीडेमध्ये दोघंही पराजित होतात, दोघंही हरतात. स्त्री हरते, पुरुष हरते. आणि प्रेमक्रीडेमध्ये दोघांचाही विजय होतो. एक हरतो, एक जिंकतो असं नाही. फरक पहा, इथं दोघांचा पराजय आहे संसारात, आणि प्रेमामध्ये दोघांचा विजय आहे. देवभक्ताच्या संगमामध्ये भक्ताचाही विजय आहे आणि देवभक्ताच्या संगमामध्ये भगवंताचाही विजय आहे. दोघंही विजयाला प्राप्त होतात. देवही खुश होतो, भक्तही खुश होतात. दोघांनाही असं वाटतं आपण काय तीर मारला. कारण आषाढी कार्तिकी पाहतशी वाटच पाहून राहिला. एखादा भक्त जर देवाला भेटायला गेला तर भगवंत म्हणते अरे वाह मस्त झालं, छान. आणि भगवंताचं दर्शन भक्ताला आलं तर भक्तही अशा प्रकारे खुश होऊन जातात. दोघांचाही विजय आहे. इकडे दोघं पराजित आहेत, इकडे दोघांचाही विजय आहे. सहावा फरक. सातवा फरक. कामाचा पराक्रम जो आहे, काम प्रदर्शन जे आहे हे विशिष्ट समयाला आणि विशिष्ट ठिकाणीच प्रदर्शित केल्या जातं. महाराज प्रेमाला ही बाधा नाही. कोण्याही समयी आणि कोण्याही ठिकाणी तुम्ही भगवत विषयक प्रेम अभिव्यक्त करू शकता. काम तर दूर, अगदी कामाचे पडसाद जरी अव्यवस्थित ठिकाणी उमटले तर लोक निंदा करतात. दोघं पती पत्नी रस्त्यानं चालू आहे आणि एकमेकाचा हात धरून चालले, बाकी काही नाही, नुसता हात धरून चालले. त्याचीच पत्नी आहे, पर स्त्री नाही, पण लोक लगेच म्हणतात बघा 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 कसं निघालं युग, बघा कसं निघालं युग, बघा कसं निघालं युग. म्हणजे कामाला, कामाच्या प्रदर्शनाला ठिकाण आणि काळ या दोघांचाही प्रतिबंध आहे. समयाचा प्रतिबंध आहे. अगदी हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष असे का निघाले तर याची चर्चा करताना हेच सांगितलं
की असमयी काम भोग. संध्याकाळच्या वेळेत जर तुम्ही भोजन केलं तर रोग होतात. भर संध्याकाळी जर अभ्यास केला विद्यानाश होतो. भर संध्याकाळी जर तुम्ही झोपले तर धननाश होतो. आणि आहारात जे आहे ते व्याधी आहे, आहारात जे आहे ते व्याधी. शेवटचा क्रूर गर्भश्च मैथुने, गर्भ क्रूर होतो जर संध्याकाळी मैथून केलं तर. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू जेव्हा ते त्यांच्या आईच्या पोटी दितीच्या पोटामध्ये होते हे राक्षस दोघंचे दोघंही, तेव्हा म्हणतात पृथ्वीवर सूर्योदय होणंच बंद झाला होता. अजून काय क्रूर गर्भ पाहिजे. कितीतरी हजारो वर्ष ते गर्भामध्ये राहिले. मला दिवसेंदिवस सूर्यच मलिन व्हायला लागला. पृथ्वीवर सूर्याचा उदयच होईना. का सूर्याचा उदय होत नाही म्हणून चर्चा सुरू झाली. सगळे ब्रह्मदेवाजवळ गेले. भगवंताला ब्रह्मदेवाला विचारतात, महाराज सूर्योदय काऊन होऊन नाही राहिला? सूर्याशिवाय पृथ्वी टिकेल कशी, राहील कशी, चालेल कशी? परत महादेवाजवळ गेले. महाराज सूर्योदय का होत नाही? त्यांना विचारलं, त्यांच्याशी चर्चा केली. भगवान विष्णूजवळ गेले. भगवान विष्णूने सांगितले हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू आईच्या उदरात आहेत आणि हे पाप पृथ्वीवर आहे आणि एवढं महापाप जिकडे आहे तिकडं सूर्याचा उदय नाही होणार. सूर्यच नाही आला. किती महापापी असतील. कशाचा परिणाम हा? असमयी काम. असमयी काम. तेही महापापी आहेतच मागचे, पण मात्र असमयी काम. पती पत्नीने असमयी संबंध केला, त्याचं एवढं महापाप तयार झालं की सूर्याचा उदय पृथ्वीवर होत नाही. कामाला समय पाहिजे, विशिष्ट वेळ पाहिजे, विशिष्ट ठिकाण पाहिजे. पण प्रेमाला विशिष्ट समय नाही, प्रेमाला विशिष्ट ठिकाण नाही. कोण्याही ठिकाणी भगवंताच विषयी प्रेम करू शकता, कोण्याही वेळेवर भगवंतावर प्रेम करू शकता, कोण्याही योनीमध्ये भगवंतावर प्रेम करू शकता. काहीच समय नाही. भगवंताचं रूपही असं आहे महाराज, सगळेच जण त्याच्यावर प्रेम करतात. जेवढे जगात दुसरे रूप आहेत ना, हे रूप दुसऱ्याला नाही विशेष वाटत, त्याच्यातच विशेष वाटते. तुम्ही रस्त्यानं चालले बघा, तुम्ही भगवंतावर किती जणांनी अस्वलाने प्रेम केलं. प्रभू रामचंद्र, आमच्या ठाकूर महाराजच्या घोड्यांनी प्रेम केलं, चतुर्माश महाराजांच्या कुत्र्यांनी प्रेम केलं. एखादच धरत होते, उपवास करत होते, त्यांच्या कुत्र्यांनी प्रेम केलं. जुनी उदाहरणं ऐकाल तर याहीपेक्षा पलीकडे आहे. कुत्रे, मांजरे, बोके सगळ्यांनी भगवंतावर प्रेम केलं, जीवनाचा उद्धार केला. म्हणजे भगवंताचं रूप, गाया भगवंताच्या जवळून जात नव्हत्या. भगवंताचं रूप पाहत पाहत भगवंताला सोडत नव्हत्या. भगवंतानं काय रूप धारण केलं की बिचाऱ्यानं, त्याचं रूप सगळ्यांनाच चांगलं वाटतं. पण भगवंत एक सोडला की जे दुसरे रूप आहेत ते आपल्या आपल्यात चांगले वाटतात, वास्तव रूपानं चांगले वाटत नाहीत. तुम्ही रस्त्यानं चालले, तुम्ही निघाले, आपलं रूप आपल्याला चांगलं वाटतं, दुसऱ्याला नाही वाटत. याच्यासाठी उदाहरण देतो. आपण रस्त्यानं चाललो आणि एक म्हैस आली, व्हाय 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 करत तुमच्याजवळ, आणि तुमच्या पुढे येऊन उभी राहिली आणि तुम्हाला म्हणते आय लव्ह यू. असं ऐकलं कधी? म्हशीला आपण नाही चांगलं वाटत, म्हैस आपल्यावर प्रेम नाही करत, म्हशीला आपल्या रूपाचं काही घेणदेण नाही. बरं, त्यांच्यात ते चांगले आहेत की नाही? एखाद्या ह्याला एखादी म्हैस आवडेल म्हणून कोणीतरी माणूस गेला आणि म्हशीला आय लव्ह यू म्हटला का कानात नाही, ती रूप आपल्याला चांगलं नाही वाटत. कुत्र्याला कुत्रीचं आकर्षण ते त्यांना रूप आहे, कुत्रीला कुत्र्याचं आकर्षण ते त्यांना चांगलं रूप वाटतं. पण एखादा कुत्रा एखाद्या कोण्या स्त्रीजवळ गेला आणि तिला आय लव्ह यू म्हटलं असं कधी नाही ऐकलं. त्यांना त्या रूपाचं आकर्षणच नाही. चांगल्यातली चांगली सुंदर स्त्री कुत्र्याला फक्त खाद्य, एक लचका तोडून माझी निहारी होऊ देत बस, दुसरं कुत्र्याला काही घेणदेण नाही त्या स्त्रीचं. एक लचका तोडू दे पिंडरीचा आणि माझी निहारी होऊ दे, प्रातराश नाश्ता होऊ दे फक्त बस. तीच स्त्री संन्याशाला तुच्छ आहे, काहीच नाही. कुत्र्याला नुसतं एक खाऊ आहे, कामी पुरुषाला तिच्या सौंदर्याचं आहे. पण परमात्म्यानं काय रूप धारण केलं की याच्या रूपाच्या मागे सगळेच धावतात. कुत्रे, मांजरे, घोडे, गाढवं, अगदी अस्वला, गाया, बैल भगवंताच्या मागे धावतात. भगवंत खेळत असले की गाया दूर जातच नव्हत्या, उगत एवढ्या इतके एवढ्यात गुरबडत फिरायच्या. यांनी कबड्डी केली की गाया कबड्डीच्या मधातून देव पाहायला भेटते. वासरू सोडून गाया भगवंताला चाटायच्या. गाय आहे, गाय प्राणी, तिला आमच्या देवाचं आकर्षण आहे, विशेष आहे. महाराज, योनीचा भेद नाही प्रेम भोगायला. परमात्म्याचं योनीचा भेद नाही. परमात्म्याचं प्रेम भोगायला काळाचा भेद नाही. परमात्म्याचं प्रेम भोगायला ठिकाणाचा भेद नाही.
कुठेही परमार्थ करू शकता. चित्रकेतून स्वर्गातही परमार्थ केला, तिथेही चालतं. कोणी नरकात केल्याचं उदाहरण आहे. त्रैलोक्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोणी परमार्थ महादेव हे अत्यंत उत्तम महाभागवत मानले जातात. त्यांनी त्यांच्या लोकात परमार्थ केला. गणपती महाभागवत आहेत, त्यांनी त्यांच्या लोकात. महाराज गणपती महाराजांचं तर भगवंताच्या नामावर एवढं प्रेम आहे. एक उदाहरण सांगतात की ब्रह्मदेवानं सांगितलं की जो पृथ्वीला प्रदक्षिणा करल पहिल्यांदा तो अग्रपूजेचा मान करी. गणपती महाराज आता निघले सगळे आपल्या आपल्या पद्धतीनं. आता कोणाचं वाहन बैल आहे, कोणाचं वाहन मोर आहे, कोणाचं वाहन काही आहे, म्हणजे सगळे कोणी पंखावाले आहेत, वेगवान आहे, हरिण आहे, कोणाचं वाहन अश्व आहे, घोडा आहे. सगळे महाराज बुंग निघाले. गणपती महाराज निघणार तेवढ्या त्या उंदराकडे पाहतात. उंदराचा चेहरा पडलेला, डोळ्यातून थोडे थोडे आसू येऊन राहिले, शेपूट फळफळून राहिलं, पोट थरथर कापून राहिले. भगवंत म्हणतात, अरे काय झालं? काही नाही झालं, बसा. कुठं निघायचंय? पृथ्वी प्रदक्षिणेला. वा, ते घरी येऊन वापस येऊन जेवण करतील तोपर्यंत आपण 10-12 किलोमीटरच जाऊ. कधी व्हायची पृथ्वीची प्रदक्षिणा? भगवंताच्या नामाचं प्रेम मला सांगायचं आहे. योनीचा भेद नाही, ठिकाणाचा भेद नाही, कुठेही परमार्थ करू शकता. ब्रह्मदेव निर्णायक होते. नारदजींना विचारलं गणेश महाराजांनी आणि केलं विधान तसं. एक राम नाम पृथ्वीवर लिहिलं. वेगळ्या वेगळ्या पुराणात वेगळी कथा आहे. ही एक अपूर्व कथा आहे, तुम्ही ऐकलेली नसेल, पण मी सप्रमाण बोलतो. एक राम नाम आमच्या गणपतीनं जमिनीवर राम असं लिहिलं, रेष ओढली आणि त्याला 7 प्रदक्षिणा केल्यान 1000. चला, अग्रपूजेचा मान झाले गणपतीची पूजा. म्हणून त्र्यक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म. पाय पाहून तत्सत हे ऐसे, हे बोलणे तेथने तसे, जेथुनी का हे प्रकाशे दृश्य जात. संपूर्ण दृश्याचा प्रकाशन जिथून होतं त्या ठिकाणाला हे नाम तुम्हाला नेतं. आणि शेवटी शेरा मारला ज्ञानोबारायांनी. म्हणून त्र्यक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म. नाम हे ब्रह्म स्वरूपच आहे, नाम हे परमात्माच आहे. मग राम नाम हे राम आहे. हो, रामनाम हे राम आहे, पटलं. मग त्या रामाच्या एका एका अंगावरच्या रोमट्यावर अनंत ब्रह्मांड आहेत. तुम्ही तर एका पृथ्वीला प्रदक्षिणा करायला लावून राहिले. 3.5 करोड रोम, एका रोमावर अनंत ब्रह्मांड. म्हणजे मी पर्यायानं अनंत गुणेला 3.5 करोड, एका याच्यावर अनंत. आणि असे 3.5 करोड रोम आहेत शरीरावर आणि अनंत ब्रह्मांड एका रोमावर आहेत. मग आता 3.5 करोड गुणेला अनंत, एवढे ब्रह्मांड म्हणजे एवढ्या पृथ्व्या. आणि या पृथ्व्यांना आमच्या गणपती महाराजांनी प्रदक्षिणा केली, अग्रपूजेचे मानकरी झाले. त्यांच्या लोकातही केला. महादेव कैलासात त्यांच्या ठिकाणी परमार्थ करतात. ब्रह्मदेव ब्रह्मलोकात करून राहिलेले आहेत. यम महाराज, यम तर महान भगवत भक्त मानले. आता ते यमपुरीत म्हणजे नरकातच परमार्थ करून राहिले की नाही, ते यमपुरीमध्ये परमार्थ करतात. परमार्थाला ठिकाणाचा भेद नाही, ठिकाणाचा भेद नाही. परमार्थाला काळाचा भेद नाही, परमार्थाला योनीचा भेद नाही. आणि कामक्रीडेला वेळेचा भेद आहे, कामक्रीडेला ठिकाणाचा भेद आहे, कामक्रीडेला योनीचा भेद आहे. या व्यासपीठावरून एवढं माझ्या वयाला बोलणं शोभत नाही, पण जर नाही ह्या गोष्टी बोलल्या तर समाजाला कळत नाहीत. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये गर्धब याग सांगितला. जर अशी गोष्ट घडली की कामक्रीडेला जर योनीचा भेद मानला नाही, दुसऱ्या योनीमध्ये मैथून केल्या गेलं, पुरुषांनी मैथून केलं, प्राण्याशी मैथून केलं, तर गर्धब याग म्हणजे गाढव कापायचं आणि त्याच्या रक्ताच्या आहुत्या देऊन तो यज्ञ करायचा, त्याला गर्धब याग म्हणतात. हा गर्धब याग करावा लागतो. जेवढ्या वेळेस पाप घडलं तेवढे गाढव कापायचे आणि त्या यज्ञशाळेच्या बाहेर मी हे पाप केलं अशी पाटी लावायची. मी असं पाप केलं, एक पाटी तयार करायची, लावायची. आत मोठमोठे होते, अग्निध्र
मोठमोठ्या ब्राह्मणांना बोलवायचं, आपण यजमान व्हायचं आणि गाढवाच्या रक्ताच्या आहुत्या त्या यज्ञामध्ये द्यायच्या. मग ते अनैसर्गिक मैथुनाचं पाप जातं. म्हणजे योनीचा भेद आहे, कामाला योनीचा भेद आहे, ठिकाणाचा भेद आहे, काळाचा भेद आहे. परमार्थाला योनीचा भेद नाही. भगवंतावर प्रेम कुत्रही करू शकते. काळाचा भेद नाही. कधी रात्री 2 वाजता उठून जर नामस्मरण केलं तर काही पाप होते असं नाही, दुपारी केलं तर पाप होते असं नाही. काळाचा भेद नाही, ठिकाणाचा भेद नाही. कुठेही परमार्थ केला. आमच्या गणपती महाराजांनी कैलासावर राम नामाला प्रदक्षिणा केली तर आज अग्रपूजेचे मानकरी आहेत बजरंगबली. काही कसलाच कोणत्याच प्रकारचा भेद नाही. महादेवजी परमार्थ करण्यासाठी अजून वृंदावनमध्ये एक ठिकाण आहे, आता काल वाचलं, नाव विसरलो. त्या ठिकाणी आमचे महादेव कायम राहतात. रासामध्ये प्रवेश मिळावा म्हणून कायम राहतात. महादेव असून काही कसला भेद नाही. नंदी महाराज परमार्थ करतात. ठिकाणाचा नाही, योनीचा नाही, काळाचा नाही. कामक्रीडेला हे सगळे भेद आहेत. हे 7 नंबरचा 8 नंबरचा भेद आहे. महाराज कामक्रीडेमध्ये दोघंही आपल्या आपल्या सुखाकडे पाहतात आणि या प्रेम क्रीडेमध्ये, रसक्रीडेमध्ये दोघंही आपल्या सुखाकडे नाही पाहत, एकमेकाच्या सुखाकडे पाहत. हा त्याच्या सुखाकडे आणि तो याच्या सुखाकडे. कामामध्ये दोघं स्वसुखाकडे. कामच जाऊ द्या, संसारातली कोणतीही गोष्ट स्वसुखासाठी आहे. नवारे पुत्रस्य कामाय पुत्रम प्रियम भवती अभितु आत्मनस्तु कामाय पुत्रम प्रियम भवती नरे पत्नी कामाय पदी प्रियो भवती. आत्मनस्तु कामाय पदी प्रियो भवती. शेवटी नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती अपितु आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. मुलासाठी मुलगा आवडतो? नाही, आपल्यासाठी मुलगा आवडतो. पतीसाठी पती आवडतो? नाही, आपल्यासाठी पती आवडतो. पत्नीसाठी पत्नी आवडते? नाही, आपल्यासाठी पत्नी आवडते. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती. सर्वांवर आपलं प्रेम आहे म्हणून ते प्रिय नाही वाटत. अपितु आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आपलं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपल्याला दुसरे आवडतात. संसाराची रीत आहे. कोणीच एकमेकावर प्रेम करत नाही. सगळेजण आपल्या आपल्या पोटावर आर ओढतात. आमच्या विदर्भात म्हणतात असं. अप्पल पोटे असला, आपलं पाहणारा असला की बुवा स्वतःच्या पोटावर आर ओढून राहिला म्हणतात. आपल्या आपल्याकडे पाहतात, दुसऱ्याचं घेणं देणं नाही. गोडी गुलाबीनं राहणारे पती पत्नी लगेच घटस्फोटच्या वार्ता करतात. का? मला तू दुःख दिलं, माझ्या सुखासाठी तू आहे. पत्नी म्हणते माझ्या सुखासाठी तुम्ही आहात, मला दुःख दिलं, नातं संपलं. मुलावर एवढं प्रेम करतात, अंग्या खांद्यावर खेळवतात आणि पत्नी आली आणि ते जर माजूर झालं, आईबाप म्हणतात हे बघ तुझा वाटा, हे घे 2 एकर, हे साडी लुगडं धोतर निघा, पहा तुमचं तुम्ही, आणि तुमचं माझ्या नावानं विषय नाही, तुझा वाटा तुझा संपला, मी याचा आता काही करू. आपण आपल्या मुलाला काढून देतो. आपल्यावर जर प्रेम करत नसेल, सुखाला कारण होत नसेल तर आपल्याला दुसऱ्याचं घेणं देणं नाही. हे आहे काम. सगळेजण आपल्या आपल्या सुखाचा विचार करतात कामात. प्रेमात तसं नाही. प्रेम रसात तसं नाही. रसात तसं नाही. तत्सुखी सुखित्वम. त्याच्या सुखानं आपल्याला सुख आहे. पहा उदाहरण. भक्तासाठी देवानं भोगलेला त्रास आणि भगवंतासाठी भक्तांनी भोगलेला त्रास. संसारात असं कधीच होत नाही. आपण आपल्यासाठी त्रास भोगतो, दुसऱ्यासाठी भोगत नाही. पण परमार्थामध्ये उदाहरणं पहा किती भारी भारी आहेत. सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण आहे. धक्का लावून आपण पुढे जाऊ. नारदाला भगवंतांनी सांगितलं, ते नारदजी जरा दुखून राहिलं, भक्ताच्या पायाची माती आणता का? नारदजी थोडंसं पायाखाली हातच घालणार होते, कारण त्यांना भक्त असण्याचा अहंकार होतात. असं पायाखाली असं हात घालणार की माती काढून याला देऊन टाकू, कारण आता नेमकं पावसाळा चालू आहे आणि आपण एका चिखलातून आलेलोच आहे, त्यामुळे पायाला माती आहेच, काही प्रश्नच नाही. पायाखाली हात घालणार तेवढ्यामध्ये भगवंत म्हणतात, हो आणा एखाद्या भक्ताच्या पायाची माती. ज्याची माती माझ्या डोक्याला लावली जाईल ना, तो भरपूर काळ नरकात जाईल. नारदजीने हात वर घेतला, झटक झुटक पाठीमागं ठेवून बिना गुंडाळून नारदजी म्हणा, बरोबर मी पाहतो, भेटला कधी तर आणून देतो तुम्हाला. फिरायला लागले. भक्ताईला म्हणायचे, हो भक्त आहे ना देवाचे, हो दुसरं काय आपलं सगळं संसार सुटला, आता देवाशिवाय कोण आहे आपलं.
पण देवाचं दुखून राहिलं, तुमच्या पायाची माती द्याल काय? बापा देवाचं बरं होत असेल तर मग काय अडचण आहे, त्यानं घातले पाया खाली. पण नारदजी म्हणतात, हा जो पायाची माती देईल तो नरकात जाईल. नाही, मग नाही दिली. मग तुम्ही देवासाठी, देवावर प्रेम करता का तुमच्यावर? याचा अर्थ तुम्ही देवावर जेव्हा प्रेम करता तेव्हा तुम्हाला उत्तम लोकप्राप्तीची इच्छा आहे, मग तुमच्यावर तुम्ही प्रेम करता. मग हे प्रेम नाही, हा काम आहे, काम आहे, काम आहे. हा देवावर प्रेम करा, कोणतीही तयारी स्वतःची दाखवा. आमच्या जटायूने देवासाठी प्राण दिला, प्राण दिला. गोपींजवळ नारदजी गेले. महाराज सांगितलंय सगळं नरकात जावं लागल. महाराज एवढा मातीचा ढिगारा झाला की नारद बुजले त्यात. हवी तेवढी माती घेतली, भगवंताजवळ आली. कशाचं डोकं कशाचं काय? का हो नारदजी, तुम्ही नव्हते का भक्त? नरकात जायला भिले? जो माझं ऐकेल तो नरकात नसतो जात, तो अनंत कालपर्यंत उत्तम सुखाचा उपभोग घेतो. आवडे तव भोगी, मग पाठी मजची मिळे. हे आहे भक्तांची तयारी भगवंतासाठी. तत् सुखी सुखित्वम. आपल्यावर प्रेम नाही, भगवंतावर प्रेम. आणि महाराज भगवंताचं भक्तावर किती प्रेम आहे, किती त्रास भोगतो तो. दुर्वाजीने शाप दिला 10 गर्भवास घ्यावे लागतील म्हणून. आता भगवंताला एक उपाय होता, दुर्वासाच्या मागे वळायचं, दुर्वासाला खलास करायचं, दुर्वासाला मारायचं. काहीच नाही महाराज, स्वतःलाच पीडा करून. दुर्वास जरी याच्यावर रागवले तरी भगवत भक्तच आहे, महादेवाचे भक्त आहेत दुर्वासजी, त्यांना तरी कसा त्रास देता. म्हणून त्यांना काही नाही, सुदर्शन त्यांच्याही मागचं आवरलं. दुर्वासजीला म्हटलं असतं की बाबा तुम्ही शाप मागं घ्या, नाही तर उशाप द्या काही, तर काही ना काही आयडिया केली असती. 10 जन्म पृथ्वीवर घ्यायचे आहेत ना, 10 जन्म घ्यायचे आहेत ना. एक जन्म 1 वर्षाचा काय लागते? जन्म 10 ना, किती वर्ष जगा हा तर शाप नाही. जन्म 10 आहेत. 100 वर्ष जगूनही माणूस मरू शकते. जन्माला आला की जन्मता बरोबर 2 महिन्यातही मरू शकते. 10 जन्म घ्यावे लागतील. चला 10 जन्म घे. आणि एका जन्माचं आयुष्य किती? 3 हप्ते, 12 दिवस. नाही तर नाव ठेवस तोवर फक्त. असंही होऊ शकलं असतं, उशाप मागू शकले असते. पण दुर्वासालाही पीडा नाही केली भगवंतानं. आणि ते जन्म अंबरीशीलाही घेऊन दिले. स्वतः 10 गर्भवास परमात्म्याने भोगलेत. याला म्हणतात प्रेम. तत् सुखी सुखित्व. कामात असं नाही होत, संसारात असं नाही होत. आपल्यासाठी सगळं आहे. परमार्थात भगवंतासाठी भक्त भोगतात आणि भक्तासाठी भगवंत भोगतो. असे किती उदाहरण आहेत. नारदजीने एक मुलगी पाहिली, सुकन्या. तिचा हात पाहिला, त्या हातावर रेषा होत्या. नारदजीला ज्योतिष खूप बारीक कळते. पाहिलं, रेषा पाहिली, तिच्यावरून कळालं की जो हिचा पती होणार आहे तो ब्रह्मांडाधीश असणार आहे, ब्रह्मांडाचा पती असणार आहे. ब्रह्मांडाचा पती होईल म्हणजे तो देवच होईल ना. ब्रह्मांडाचा पती कोण आहे? एक परमात्माच आहे फक्त. जगन्नाथ होणार आहे तो. आणि महाराज नारदजीला आकर्षण तयार झालं की हिच्याशी जर आपण लग्न केलं तर आपण जगन्नाथ होऊन आले देवाकडे. अंतःकरणामध्ये काम आहे. फिरून राहिले, कसं तरी भगवंताला शोधलं. शोधून भगवंताशी चर्चा करायला लागले, बोलायला लागले नारदजी की प्रभू तुम्हाला इच्छा होती ना सुन्मुख पाहायची? भगवंत म्हणता हा, मग आहे काही इच्छा लग्नाची? सांगा कुठं मुलगी, आम्ही जातो पाहायला. नाही, मी पाहून बिऊन आलेलो आहे आणि स्वयंवर पद्धती आहे. कन्यावर येते रूपम, म्हणून मला तुम्ही जर चांगलं जर रूप दिलं तर बरं होऊन जाईल. तुमचं ते हरिरूप आहे ना म्हणतात एक स्पेशल, ते तुम्ही फक्त बरोबर ज्या वेळेस ब्रह्मास्त्र चालवायचं त्याच वेळेस चालवता म्हणतात. मोहिनी रूप धारण केलं होतं तर परमात्म्याने आपल्या हरिरूपाचा 1/4 हिस्सा प्रगट केला होता फक्त. ते एका मोहिनी रूपात काय कामं झाली माहित आहे तुम्हाला? राक्षस वाया गेले, जाऊ दे, ते वायाच जायला होते. वाया जायला वाया घालायला काय लागते? जो तंबाखू खात होता त्याला तंबाखू दिली, त्यानं आमची तंबाखू खाल्ली. तो आधी त्यानं पोतेचे पोते खाल्ले. तुझ्या कुठे एका चिमटीचं काय घेऊन खाल्लं? राक्षस वायाच जायला. त्याला मोहिनीनं मोहित केलं, याच्यात काय विशेष आहे? महाराज वाया गेलेल्याला तालात आणणारे महादेव वाया गेले. 1/4 हिस्सा हरिरूपाचा. आणि महादेव म्हणतात भगवंताला, प्रभू जरा तुमचं ते रूप दाखवा ना, ते मोहिनी रूप आहे. नाही होते थोडं 2 मिनिटापुरतं होतं. यायला अमृत पाजायचं आणि त्याचा नाही पात करायचा. ते काही जास्त वेळ नाही राहिलं. नाही कोणतंही तुम्ही रूप धारण केलं की पहिला नंबर दर्शनाचा आम्ही लावत असतो. हे रूप तुम्ही आम्हाला दाखवूच नाही दिलं. मग शेवटी का होईना पण दाखवा ना. पार्वती होती सोबत. पार्वती मध्ये जाऊ द्या ना, काय बायाचं रूप पाहायचं तुम्ही माणसाला, एवढं तुम्ही वैराग्यवान स्मशानात राहता, गजचर्मन व्याघ्रांबर, अंगाला विभूत्यान, गळ्यात कवट्या,
तुम्हाला काय एवढं वैराग्यवान माणसाला? नाही नाही, पण देवाचं रूप आहे, दाखवा ना देवा. भगवंत म्हणतो राहू द्या नाही नाही, दाखवा ना. महाराज एकदम भगवंताने रूप प्रगट केलं, जवळ पार्वती आहे. हेही महादेवानं पाहिलं नाही. महादेवाचा नुसता पाराच चढला, वती तिकडच राहिली. जो महादेव लागले मोहिनीच्या माग, मग भरपूर पुढचा पराक्रम आहे. त्यातच एका कन्येचा जन्म झाला वगैरे वगैरे पुढचा इतिहास. या हरिरूपाचा कोट्यावा हिस्सा भगवंतानी धारण केला. तर महादेवासारख्या वैराग्यवानाला जर काम निर्माण होत असेल, प्रेम निर्माण होत असेल, तर परमात्म्याचं हरिरूप कसं असेल? नारदजी म्हणतात जरा देवा दाखवा ना. दाखवा नाही, ते मला द्या ना. भगवंत म्हणले बाबा एवढं जर होत असेल ते देऊन तर मग चांगली गोष्ट आहे, बिंदास्त राहा, मी हरिरूप तुला प्रदान करतो. नारदजी खुश. नारदजी विण्यावर असे 2-2 सेकंदाला हात टाकत असे, नारायण 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 नारायण. पण आता 2-2 तासाला आठवायला लागलो. अरे विण्याचा आवाज नाही येऊन राहिला. मग करत खान त्याचा स्वर बिघडला तरी भान नाही राहिलं. नुसतं विण्यावर हातच टाकत नारायणच म्हणत नव्हते. अरे नारायण म्हणायचं राहिलं, मग स्पेशल नारायण म्हणत विण्यावर हात नव्हते टाकत. कधीतरी विण्यावर हात आणि नारायण एकत्र यायचं. महाराज लय खुश, देवाला मग हरिरूप दिलं. आणि महाराज बसले जाऊन स्वयंवरामध्ये. आली सुकन्या. महाराज इकडं फिर. नारदजीला वाटलं झालं आपल्याकडे नक्कीच आहे. आता हरी शब्दाचा संस्कृतमध्ये एक अर्थ होतो मंडळी, माकड. माकडाचं रूप परमात्म्याने नारदजीला दिलेलं. नारदजी बसलेले, त्यांना बसल्या बसल्या सांगा तिथं जरा. तर नारदजी बसलेले, ती यायची नारदजीला ओलांड, नारदजीच्या समोर यायची ना हसायची. ती हसली की नारदजी हसत. नारदजीला वाटायचं आपल्याकडेच पाहून, दुसऱ्याकडे पाहून हसलीच नाही. अरे दुसरे हसण्याजोगे नव्हतेच, हसण्याजोगा फक्त बाबा तूच आहे. मला ते हसायची, पुढे जायची. याला वाटलं माझ्याकडे लक्ष नाही का. बरं लक्ष नाही म्हणत हसली, लक्ष नाही म्हणत आपल्याकडे पण हसली. नारदजीला काही कळा नाही. या लाईनीतून त्या लाईनी, त्या लाईनीतून या लाईनी, या लाईनीतून त्या लाईनी. त्यांना वाटलं हा विना जवळ आहे म्हणून आपल्याकडे. तिला विण्याला काय महाराजपती करावं म्हणून विना काढून कडे न ठेवला महाराज. कसं असते हो संसार, किती हे भयंकर काम आहे. नारदजी सारख्याने विना काढावा. गेले, उभे राहिले. मग दर्शन पाहायला लागली, ती हसायला लागली. मग सगळी मिटिंगच हसायला लागली. मग कोणतरी दाखवलं, महाराज तोंड पाहिलं काय, गप्पे पाहिलं काय, जळजळ्या. दुसऱ्याची संपत्ती तर पावत नाही का, तोंड तर पाहायचं आहे दुसऱ्याचं. कमीत कमी तोंड तर पाहणं शिका. दुसऱ्याच्या बोरचं पाणी नाही सहन होत, पण तोंड तर सहन करा. तुम्ही पाहाच महाराज एकदा. पाण्यानं भरलेलं एक छोटं काही असेल त्याच्यात नारदजी जाऊन पाहता. अरे बाप रे, एवढं भयंकर विद्रूप रूप. राग आला, क्रोध आला. भर 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 देवाकडे गेले. देव काही दिसले नाही, वैकुंठ काही दिसत नव्हतं. नारदजीचं कसं असायचं, डोळे लावले. नारदजीनं जर म्हटलं वैकुंठ, डोळे उघडले की वैकुंठात. नारदजीनं डोळे लावले, ब्रह्मलोक, उघडले की ब्रह्मलोकात. आणि आता ते डोळे लावत नारदजी, वैकुंठ, डोळे उघडत. पूर्वेचं तोंड पश्चिमेला फक्त. अरे हे तर तिथल्या तिथंच आहे मागोपात, आपण तर जागाही सोडली नाही. असं बरोबर नशीन झालं. वैकुंठ उत्तरेला, जागीच फक्त काय होऊन राहिलं हे असं कळत नाही. महाराज जेव्हा अंतःकरणात क्रोध आहे तर भगवंत भेटेल कसा. आज वैकुंठात नारद जाऊ शकत नाही, याचं कारण आहे अंतःकरणात क्रोध आहे. जोपर्यंत अंतःकरणात कोणताही विकार आहे तोपर्यंत देवाचा दरवाजा आपल्यासाठी बंद आहे. एक विकार, खरचटलेला विकार, पूर्ण नाही, तो थोडा जरी असेल तर भगवंताचा दरवाजा बंद आहे. मग थोडा विचार करा, या जागाच नाही. साठवणीचे रुंदले जागे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, कोणीच घ्यायला तयार नाही. महाराज एक विकार असेल, त्याचा आभास असेल तर परमात्मा दिसत नाही. जर अनेक विकार अंतःकरणात ठेवून जर देवाकडे जाण्याचा प्रयत्न करत असाल तर किती वेडेपणा आहे. नाही महाराज, भगवंत दिसले नाही. भगवंतालाच दया आली, भगवंत आले. आणि येता बरोबर नारदजींनी शाप दिला, मला ठकवलं तू.
मी शाप देतो तुला, जे माकडाचं रूप तुम्हाला धरायला लावलं, याच माकडाच्या मदतीने तुला तुझी पत्नी मिळावं वाटेल. मला पत्नी मिळू दिली नाही ना, तुझी कोणीतरी घेऊन जाईल आणि याच माकडाची मदत तुला घ्यावी लागल. शाप दिला. आता खरं जर पाहिलं तर भगवंत म्हणतात, नारदजी माझं नाही हो चुकलं, तुमचं ज्योतिष चुकलं. काय ज्योतिष चुकलं महाराज? त्या कन्येच्या हातावर जे ज्योतिष होतं ते ज्योतिष असं नव्हतं जोईचा पती होईल, तो ब्रह्मांड नायक असेल, तो ब्रह्मांड नायक होईल असं नव्हतं. जो ब्रह्मांड नायक असेल तोहीचा पती होईल असं होतं. उलट केलं. नारदजीचं ज्योतिष थोड्यानं हुकलं. जोईचा पती होईल तो ब्रह्मांडाचा नायक होईल असं नाही, जो ब्रह्मांडाचा नायक असेल तोहीचा पती होईल असं ज्योतिष होतं. उलट झालं. त्याला कोण काय करणार आहे? ब्रह्मांड नायकाला तिने माळ घातली, भगवंत घेऊन आले. शाप स्वीकारला. एवढंसं नारदजीचं तप भगवंताच्या तुलनेत आपल्या दृष्टीनं खूप महान आहेत. एवढंसं नारदजीचं तप. उत्तंक मुनीला भगवंत म्हणतात ना, जेव्हा महायुद्ध सरून जेव्हा निघाले तर उत्तंक मुनी भगवंताला शाप देण्याकरता निघाले. तर जेव्हा भगवंताच्या मुखातला शब्द आहे, उत्तंका तपसाल्पेन माम शप्शशी, एवढंसं तप केलं, मला शाप देण्याचा विचार करतोस काय तू? गब्बास. लाळा ठीक आहे, ओरिजिनल कसं? लहान मुलगा 2-4 वर्षाचं येतं आणि बापाच्या पाठीवर बसतं, बापाच्या पाठीवर बसून कान धरतं आणि आईला म्हणतं, बघ आई गाडी चालली, भुरुर 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 भुरुर, खूप छान गाडी आहे, आई तुला जर वाटलं तर तू पण येऊन बस. गाडी चालवते तोपर्यंत ठीक आहे. पोरगं 10-12 वर्षाचं झालं बापाला मारत असेल तर मग नाही ना, मग नाही चालत, मग नाही चालत. उत्तंक मुनी क्रोधानं बोलतात, मी तुला शाप देईल. भगवंतानं मला शाप देशील? तपसाल पे ना, एवढंसं तप केलं फक्त. 2 तास दिवसातून डोळे लावून राहिला, थोडंसं देवाचं दर्शन काय घेऊन राहिला, एवढ्यानं तप झालं तुझं, मला शाप देशील तू? देवाची पावर काय सामान्य आहे महाराज. मग ते भगवंत नारदजीला प्रत्युत्तर देऊ शकले असते. मला शाप द्यायच्या आधी तुझ्या अंतःकरणाला तू स्केटिस्कोप नको का लावायला पाहिजे? दुःखाचे ठोके वाढले होते, कामाचे ठोके वाढले होते. साधू जन्मल्यापासून विना घेऊन फिरून राहिला, तुझ्या अंतःकरणामध्ये लग्न करायची मला इच्छा झाली, हे तुला चूक नाही वाटत? मला काय शाप देऊन राहिला तू? बोलले नाही. तत्सुखी सुखित्वम. भक्ताला जर शाप देण्यात आनंद वाटत असेल तर भगवंत त्यात खुश आहे. भक्ताला जर भगवंताने पाया पडून घेण्यात आनंद वाटत असेल, हा घे माझा आशीर्वाद, नाद आमच्या भाग्याने, तर आमचा देव त्यांच्या पायावर, भगवंताच्या भक्तांच्या पायावर सुद्धा मस्तक ठेवतो. मान अवस्था. एकदा आमची राधा मैया, आपण एक दिवस केलो व्यक्तिविचार समाधी अलंकाराचा, आमची राधा मैया भगवंताला म्हणते, देवा माझ्या पाया पडा. भगवंत म्हणतात, ठीक आहे बुवा. सावर सुवर केलं, पाया पडतात. तेवढ्यामध्ये भल्ला मोठा वारा आला आणि राधेला असा झटका बसला की राधाच भगवंताच्या पायावर पडली. हा विषय वेगळा, पण भगवंत पाया पडण्याकरता उद्यत झाले होते, निघाले होते. भक्त ज्यात खुश त्यात भगवंत खुश, आणि भगवंत ज्यात खुश त्यात भक्त खुश. हा आहे प्रेम. माझ्या सुखातच तू सुख मानावं, हा आहे काम. पती पत्नीचा विचार नाही करत की हिला 4-5 वाजता उठून स्वयंपाक करायला लावा. तुझं काम नाही का मला स्वयंपाक करून देणं? म्हणजे मला सुखी ठेवणं हे तुझं काम आहे. माझ्या सुखाकडे पहा. पत्नी म्हणते, माझ्या सुखाकडे पहा. 4 वाजता भाकर करून दिली कशी, मच खाल्ली नाही, मच डुक्कर खाते आहे ना, कशी 4 वाजता भाकर करून दिली कशी, 4 वाजता भाकर करून दिली कशी, चट खाल्ली नाही, चट कुत्र चाटते. 4 वाजता भाकर करून दिली कशी, मुलू मुलू म्हणतात आमच्या विदर्भात. हा असं का? मग हे त्या मायेचं लेकरूच होतं ना. मी 4 वाजता भाकर करून दिली कशी, भक खाल्ली. बरं ठीक आहे, 4 वाजता भाकर करून दिली कशी, भक खाल्ली. भाकर थंडी होस तर वेळ नाही, तोंडाला चटका लागला, आणि आता माझी साडी फाटली, महिना झाले, आणायच्या बाबतीत लाज नाही, भाकर खायच्या बाबतीत अक्कल नाही वाटली. म्हणजे काय? हिनं भाकर करून दिली तर साडी पुढे ठेवली, हिनं भाकर करून दिली तर साडी पुढे ठेवली, आणि हा साडी आणतो तेव्हा हा भाकर पुढे ठेवून आणतो.
मला भाकर भेटन म्हणून घे साडी, मला साडी भेटल म्हणून घे भाकर. आपलं सुख, पत्नीनं साडी पाहिली म्हणून भाकर दिली, पतीनं भाकर पाहिली म्हणून साडी दिली. ईश्वराची कृपा आहे की एकमेकाला एकमेकात गुंतून ठेवतो. जर आपले स्वार्थ एकमेकात गुंतलेले नसते, आपण खून करून मोकळं झालो असतो एकमेकाची. पत्नीची साडी याच्याजवळ गुंतली म्हणून ती भाकर देते, याची भाकर तिच्याजवळ गुंतली म्हणून ती हिची साडी म्हणून ती याला भाकर करून देते. एकमेकाचं मोह स्वार्थ भगवंताने अशी गुंतून ठेवलेत म्हणून सृष्टी बरोबर चालू आहे. नाही तर काय सत्यानाश झाला असता याचा अंदाज नाही. आणि भक्तांकडे असं नाही, आणि भगवंताजवळ बी असं नाही. हा भक्त माझ्या काही कामात पडेल म्हणून भगवंत तसे वागत नाहीत, आणि भगवंत माझ्याकडे कामात पडेल म्हणून भक्त तसे वागत नाही. निस्वार्थी रूपानं प्रेम करत राहतात. तत्सुखे सुखित्व बसते. 9वा फरक आहे, नायक नायिका म्हणजे स्त्री पुरुष एकमेकाकडे अनन्यासक्त नसतात. अनन्यासक्त नसतात किंवा तुझ्यासाठी मी जीव देईल असे अनन्य बोलतात, फक्त बोलतात, अनन्यासक्त नसतात. पण भक्त आणि भगवंत मात्र एकमेकाकडे अनन्यासक्त असतात. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते जे म्हणलं जातं, तर अनन्यासक्त संसारात कोणीच कोणावर नसते, कोणीच कोणावर नसते. तुम्हाला वाटतं का आई असेल मुलाकडे अनन्यासक्त? मुळीच नाही. मुलाला घेते, म्हणतात ना, त्या माकडींचं एक उदाहरण देतात. तिला एका याच्यात ठेवलं आणि पाणी सोडलं, माकडीने ते पिल्लू कमरेवर उचललं, पाणी वाढलं, तिने ते खांद्यावर घेतलं, पाणी वाढलं, तिनं ते डोक्यावर घेतलं. पाणी जेव्हा तिच्या नाकात जायला लागलं तेव्हा ते पिल्लू तिने पायाखाली घेतलं आणि त्या पिल्लावर उभी राहिली आणि स्वतःचा जीव तिने वाचवला. अनन्यासक्त नाहीत. जीवावर बेतोस तोवर अनन्यासक्त आहेत. जोपर्यंत आपल्या जीवावर येत नाही तोपर्यंत एकमेकावर प्रेम केलं जातं. आणि जीवावर बेतली की मग पुढच्याचा जीव घ्यायला मागं पुढे पाहत नाहीत. भक्तांचं भगवंताचं तसं नाही. काही होऊ द्या, काही होऊ द्या, मरू देत आम्हाला, पण तुझं व्यवस्थित. अनन्यासक्त असतात. संसारात कोणी एकमेकावर अनन्यासक्त नसतं. पण भक्त आणि भगवंत जे प्रेम करणारे आहेत, प्रेम रसाचे पान करणारे आहेत, हे एकमेकावर अनन्यासक्त असतात. हा आहे रस. कथा अमृत रस. कथारूपी अमृताचं रसपान इथपर्यंत आपण आलो. आणि याचा आस्वाद घेण्यामध्ये शौनक कुशल आहेत. आस्वाद घेण्यातली कुशलता काय या संबंधातला विचार आपण उद्याला करू. पुंडली.